नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू श्री शंकर महाराज आणि परमपूज्य योगी हरिनाथ बाबा यांना अभिवादन करून आजच्या पॉडकास्टची आपण सुरुवात करतोय. काका नमस्कार. नमस्कार. काका, आज आम्हाला इथे तुमच्या तोंडून परमपूज्य गोविंद महाराज उपळेकर यांचा एक जो अद्भुत आध्यात्मिक प्रवास झाला, म्हणजे एक उच्चभ्रू डॉक्टर, बीजे मेडिकल मधून पदवी संपादन केलेले डॉक्टर आणि अत्यंत सुशिक्षित सधन असे गोविंद काका उपळेकर, आणि एक अनुभूती आल्यानंतर जे बदल झाले त्यांच्यामध्ये आणि जो आध्यात्मिक प्रवास सुरू झाला, तर त्याच्याबद्दल आता तुम्ही सांगा. चालेल. सिद्ध हो. हरीश बोल. गोरक्षनाथ महाराज की जय. दादा मच्छिंद्रनाथ महाराज की, बाबा हरनाथ महाराज की, परम पूज्य योगी ज्ञाननाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बोल उपळेकर महाराज की जय. आज जे आपण उपळेकर महाराजांच्या संबंधी जे माहिती घेणार आहोत किंवा सांगतोय ती थोडी वेगळी आहे. आध्यात्मिक आणि योगिक अशा याच्यातून आहे. आता आपण शंकर महाराजांबद्दल विचार सगळे ऐकलेत, केलेत, सगळ्यांना आवडले, त्याबद्दल धन्यवाद. परंतु ह्या व्यक्तींचं जेव्हा आपण सांगतो त्यावेळेला या विभूतींची परवानगी पहिली घ्यावी लागते. कुठल्याही परवानगीशिवाय आपण त्यांची माहिती देऊ शकत नाही. म्हणून आता शंकर महाराजांची माहिती दिली तरी पहिली मठावर जाऊन मी नमस्कार करून त्यांची परवानगी घेतली आणि मग त्यांची माहिती घेतली. त्याप्रमाणे प्रत्येक सिद्धांची ही त्यांची एक ताकद असते आणि त्या ताकदीच्या पुढं आपण जाता कामा नये. त्याप्रमाणे सुद्धा उपळेकरांची ज्या वेळेला लिहिलं गेलं, दादांनी सांगितलं, बापांनी, आणि फणसे म्हणून जे लेखक आहेत त्यांनी त्याचं लिखाण केलं काकांचं, कारण ते काकांचे शिष्य होते, दोघे नवरा बायको, मनोरमा फणसे. त्यांनी सांगितलं त्यावेळेला दादांनी सुद्धा त्यांना सांगितलं की पहिले मी काकांची परवानगी घेतो, आज्ञा घेतो आणि मग आपण लिखाणाला सुरुवात करू. कारण हे सिद्ध पुरुष होते, फार मोठेले. काही व्यक्ती ज्या असतात त्या अतिशय उच्च असतात पण तो आपल्या लक्षात येत नाहीत कधी, कारण त्या नॉर्मल जीवनात जगत असतात. पण त्यांचं मागचं जे जीवन आहे ते सगळं घडून आलेलं असतं आणि तो कुठंतरी त्यांना टर्निंग पॉईंट बसलेला असतो. तो टर्निंग पॉईंट त्या पद्धतीत झाला. आता आपण आत्तापर्यंत जर विचार केला की शंकर महाराज, डॉक्टर धनेश्वर, हे उपळेकर, आता उपळेकरांचं हे धनेश्वरांपेक्षा थोडं वेगळं आहे व्यक्तिमत्व आहे की त्यांचा शंकर महाराजांचा संबंध होता, परंतु जसं डॉक्टरांवर शंकर महाराजांनी पूर्ण प्रक्रिया केली त्याप्रमाणे उपळेकरांवर प्रक्रिया करणारे सिद्ध हे वेगळे होते. त्यामुळे कुठेही याची गल्लत करू नये की हे शंकर महाराजांचे, शेवटी सगळे एकत्र आहेत, हा संत मेळा आहे त्या याच्यात. त्यामुळे आता आपण ती माहिती त्यांना नमस्कार करून सुरुवात करू. आता काका उपळेकरांना माझ्या वडिलांमुळे, आमच्या चुलत्यांमुळे बऱ्याच वेळेला प्रत्यक्ष दर्शन माझं झालेलं आहे. त्यांची माझी बरेच वेळेला बोलाचाली झालेली आहे. अनेक वेळेला त्यांनी मला सुद्धा अनुभव दिलेले आहेत. त्याच्यावर आता आपण बोलू. त्याच्यात की उपळेकर महाराजांचा हे मूळ माढा तालुक्यात सोलापूरचे उपळी गावचे, म्हणून त्यांचं आडनाव गावावरनं उपळेकर पडलं. त्यानंतर ही मंडळी सगळी फलटणला आली. फलटणला उपळेकर काकांचा 15 जानेवारी 1888 रोजी जन्म झालेला आहे. त्यावेळेला तो जन्म झाल्यानंतर हे त्यांचं 5वं अपत्य रामचंद्रांचं, म्हणजे 5व्या नंबरचे भाऊ त्या ह्याच्यात. त्यानंतर हे असं जन्म झाल्यानंतर ते नॉर्मल होते, म्हणजे काही शंकर महाराजांसारखे किंवा याच्याचे विचार काही नव्हतं, नॉर्मल जीवन होतं त्यांचं. त्याप्रमाणे नॉर्मल जीवन जगत असताना आत कुठेतरी आपण जे मागं म्हणलं की अहंकार, माया आणि इतर विकार
घेऊन हा जीव जन्माला येतो पुढचा. मागचं पान पुढं चालू होतं. पण ह्या लोकांचं मागचं पान हे आध्यात्मिक भरलेलं असतं. त्याचं फक्त पुढं हे टच करणारं, पान उलटणारं कोणतरी भेटलं पाहिजे, एवढीच फक्त वेळ असते. आणि ती वेळ आल्याशिवाय त्यांना तो सांधा त्यांचा बदलला जात नाही. त्याकरता यांचं शिक्षण झालं. यांचं शालेय शिक्षण मुधोळ हायस्कूलमध्ये झालं. पुढं त्यांचं शिक्षण पुण्यामध्ये नोमोवी शाळेत झालं, प्रशालेमध्ये. त्याच वेळेला त्यांना बॅरिस्टर मेहेंदळे हे त्यांच्याबरोबर शाळेत होते. आणि त्यांची बॅरिस्टर मेहेंदळेंची मैत्री ही तेव्हापासूनची आणि ती शेवटपर्यंत होते बॅरिस्टर मेहेंदळेंची. पुढं काही कारणास्तव शिक्षणाच्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या, कॉन्टॅक्ट होते तरी. आणि मग हे मेडिकल लाईनला गेले डॉक्टर उपळेकर. मेडिकल लाईनला गेल्यानंतर ते पुढे शिकून LCPS झाले, डॉक्टरी शिकवे घेतली. ते झाल्यानंतर घरातल्या लोकांच्या सांगण्यानुसार ह्याच्यानुसार त्यांची वृत्ती कडक होते जरा आणि धैर्यवान होते ते, म्हणजे तयारीच होते सगळ्या. त्यामुळे त्यांनी मिलिटरीमध्ये त्यांना जागा मिळाली. मिलिटरीत भरती झाली. एक सेवा देशाची आणि याच्या मिलिटरीकरता आपल्या याचा उपयोग व्हावा म्हणून त्यांनी मिलिटरीमध्ये गेले. आता मिलिटरीमध्ये गेल्यावर त्यांना पहिलं नैरोबीत जावं लागलं, युरोपमध्ये त्यांनी खूप युद्धभूमीवर स्वतः होते ते त्यावेळेला. आणि अनेक लोकांचे प्राण वाचवले केले, किंवा घायल सैनिकांना आणायचं, शस्त्रक्रिया करायचं, सगळं करायचं, हे क्रिया ते करायचे. त्या याच्यातून त्यांची धडाडी हुशारी ही पाहून सरकारने त्यांना नैरोबीला पाठवलं आफ्रिकेच्या युद्धाबरोबर. त्या युद्धभूमीवर डायरेक्ट युद्धभूमीवर पाठवलं त्यांना त्यावेळेला. त्या युद्धभूमीवर गेल्यानंतर तिथं सुद्धा शुश्रूषा सेवा ते करत होते. अनेक लोकांच्या सेवा करायचे ते. पण आतून कुठनं तरी ते जागृत अवस्था त्यांची असायची. म्हणजे कुठंतरी विचार व्हायचा की मी कुठून आलो, मी कोण आहे, काय आहे, पुढं माझं काय आहे, हे आतून सतत त्यांची ही व्हायची. परंतु कुठंतरी मी आणि अहम हा आडवा असतो त्या ह्याच्यात. जसा अर्जुनाला सुद्धा अहमपणा नाडला की ज्या वेळेला प्रत्येक माणसाची गती जी आहे तो त्याची गती बरोबर घेऊन आलेला असतो आणि त्या गतीने तो चाललेला असतो. पण ती गती जी त्याची आहे ती अधोगतीला चालली का प्रगतीला चालली हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि मग जर त्याला सद्गुरू भेटला नाही तर तो अधोगतीला सुद्धा जाऊ शकतो. त्या ह्याच्यामध्ये अधोगतीला जर गेला तर पुढची क्रिया बरोबर होत नाही सगळं. मग त्याचप्रमाणे अर्जुनाला सुद्धा झालं होतं. ज्या वेळेला कृष्णाने सांगितल्यावर रथमध्ये नेल्यानंतर कृष्णाने सांगितलं तर युद्ध चालू आहे तर बघ सगळीकडं मध्ये बघितल्यावर त्याला सुद्धा अहंकार काय झाला की मी एका युद्धामध्ये सगळ्यांना खलास करेन, की शेवटी अहम जागा झाला त्याचा आणि मी करेन. कारण त्याची याच्याप्रमाणे गती चालू झाली, त्याप्रमाणे त्याला अहंकार झाला. तो विसरला की आपल्या मागं भगवान आहे. पण शेवटी कुठेतरी त्याची जागी होती आतमध्ये. तो म्हटला मी सगळ्यांना खलास करीन, जय मिळवीन, पण तू पाठीशी पाहिजे. आणि तू पाठीशी नसेल तर काय मी सगळंच हरवून बसेन. ही त्याची आतली जागृती झाली. ही झाल्यानंतर श्रीकृष्णांनी त्याला गती दिली आणि गती दिल्यानंतर पुढे युद्धामध्ये त्याला जय मिळाला. तसं आपल्यामध्ये सुद्धा अर्जुन आहे, आपल्यामध्ये सुद्धा कृष्ण आहे. बाहेरचा कृष्ण अर्जुन बघायची गरज नाही. आपण सुद्धा बरेच वेळेला आपले विचार अर्जुनाप्रमाणे अहंकारामुळे चुकीचे पडतात आणि त्या चुकीच्या पडले तर आपण अधोगतीला जायची शक्यता असते. पण त्याच आतल्या अंतरात्म्याचं कृष्णाचं जर ऐकलं किंवा सद्गुरूचं ऐकलं तर आपण अधोगतीला न जाता प्रगतीला जातो. ही महत्वाची. तुम्ही जे आता उपळेकर महाराजांच्याबद्दल बोलले की ते सैन्यात होते किंवा त्यांचा एक आतून विचार चालू होता किंवा त्या पुस्तकात लिहिलंय की ते शुश्रूषा करत असताना की जेव्हा सैनिक घायाळ होते तेव्हाही ते विचार करायचे त्यांच्या फॅमिलीचा किंवा माझ्या नंतर यांचं कसं होणार.
तर हे जे त्यांचं उपळेकर महाराजांचं ट्रान्झिशन झालं त्याबद्दल काही सांगू शकता? तेच सांगतो मी हां. पुढं, की ज्या वेळेला ते करत होते सगळं, शुश्रूषा करायचे, सैनिक यायचे जायचे, तर त्यांना शल्य विशारद शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना नेमलं युरोपियन ह्याच्यात, की ते ब्रिटिश लोकांच्या बरोबरीने त्या तोडीचं काम त्यांना दिलं, की तुम्ही हे कार्य करा म्हणून. ते झाल्यानंतर ते घायल सैनिक यायचे, अधिकारी यायचे सगळं. तर एका अधिकाऱ्याचं त्यांनी ऑपरेशन केलं. अतिशय म्हणजे जवळजवळ तो जायच्या अवस्थेत होता. तरी त्याच्या गोळ्या सगळ्या काढल्या त्यांनी आणि त्याला आटोकाट प्रयत्न करून जगवण्याचा प्रयत्न केला. जगवण्याचा प्रयत्न करून त्याला त्यांनी जवळ भानावर आला, तो शुद्धीवर आला. तो शुद्धीवर आल्यावर हे काय म्हणले, हे बघून खूप विकल झाले, की म्हणले की अरे काय माणसाचं हे आहे, बिचारा अशा अवस्थेत गेला, याचा आतला आत्मा काय म्हणत असेल, कोण काय विचार करत असेल, हा त्यांच्या मनात विचार आला डॉक्टरांच्या. पण ज्या वेळेला त्यांना बघायला मिळाला, तो सैनिक जेव्हा जागा झाला, तो अधिकारी, त्यावेळेला त्याला ॲक्च्युली वाचवलं डॉक्टरने. म्हणजे डॉक्टर हा त्यावेळेला देव होता त्याच्या दृष्टीने, त्यांनी वाचवलं. पण तो त्याचा विचार न करता, तो विचार त्यांनी पहिलं काय जीवावर आल्यावर विचारलं, शुद्धीवर आल्यावर, की माझे घरचे लोक कसे असतील, माझ्या घरच्या लोकांची कशी काय स्थिती. म्हणजे कुठे गेलं त्याचं मन, घराकडे गेलं. जो वाचवणारा होता त्याच्याकडे लक्ष गेलं का, की डॉक्टर मी तुमच्यामुळं वाचलो, आज मी शुद्धीवर तुमच्यामुळं आलो, असं कुठं तो म्हणलं का? नाही म्हणला. तेव्हा तिथं त्यांची जागृत अवस्था प्राप्त झाली आणि तिथं खरा त्यांचा सांधा बदलला गेला डॉक्टरांचा, की ते म्हणले हे काय म्हणले, की आपण काय विचार करतो आणि यांनी खरं विचार केला पाहिजे, की मला जगवणारा वाचवणारा शेवटी यांच्या आतनं परमेश्वर आहे. तर परमेश्वराचे उपकार त्यांनी मानले पाहिजे. ते सोडून तो संबंध संसारात अडकला आहे त्या याच्यामध्ये, हे चुकीचं आहे म्हणले, बरोबर नाही म्हणले. हा विचार करत असताना ते बाहेर तंबूत असे उभे राहिले, की मानवाचं शेवटी मन काय म्हणले, कुठं जातं, काय जातं, की कृष्णाला ओळखलंच नाही त्याने. त्याप्रमाणे बाहेर उभे राहिले असताना साधारण रात्री 11-12चा टाईम होता. शस्त्रक्रियेवर उभे राहिले, सध्या दमले, ते उभे राहिले तंबूजवळ. तर काही वेळाने त्यांना वरनं काही ऋषींचा आवाज आला आणि एक ऋषी ऋचा म्हणत उभे होते आणि ते ऋचा म्हणून पांढरं वस्त्र, दिगंबर अवस्थेमध्ये पांढरं वस्त्र करून ते पळीपळीने पाणी टाकत होते. ते पळीतलं पाणी यांच्या नसेमधनं आत जात होतं. ही त्यांची पहिली प्रक्रिया, म्हणजे पहिलं शुद्धीकरण त्यांचं ते झालं. त्यानंतर पहिले नाडीतनं आत गेलं, नाडीतनं आत जाणं ते त्या अवस्थेत गेले आणि धुसर वर्णाचा संबंध पांढरा प्रकाश होता, त्यातनं ते पाणी येत होतं पळीतनं आणि तो ऋचा म्हणत होता ते पाणी आत जात होतं सगळं. हे त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने पाहिलं. त्यांच्याबरोबरचा जो डॉक्टर होता, सर्जन, त्यांनी लांबनं पाहिलं की आत का आले नाही तंबूत इतका वेळ झाला तरी, म्हणून तो बाहेरून बघितला आणि तो चकित झाला. त्याला हात लावायची त्याची काही ताकद होईना, की त्यांनी ही ताकद ओळखली. तर तो एकदम हातात हात त्याने घेतला, अरे तू बाहेर उभा का. तर त्यांचा हात त्याला जाणवला, तो वेगळा जाणवला, नेहमीप्रमाणे जाणवला नाही. आणि त्यांनी जे बघितलं होतं दृश्य, ते म्हणले अरे डॉक्टर तू काय करतोयस, तू म्हणले प्रेषित आहेस म्हणजे देवाचा, ते निरोपू आहे, तुला देवानी साक्षात दर्शन दिलंय, तू मेसेंजर आहे त्याचा, फार तू मोठा माणूस आहे म्हणले. असं बघून तो भारावला आणि भारून शेवटी त्यांनी मान्य केलं. मग डॉक्टरने आत आले, मग बसले, त्याशी बोलले सगळं आणि नेहमीचे ज्या आध्यात्मिक आवडीतले होते त्यांची ते गप्पा मारत बसायचे. असं करून ते झोपणार. तेवढ्यात त्यांनी चहा दूध काय असेल ते घ्यायचे. त्याप्रमाणे दूध आणि चहा घेतला आणि ते म्हणले का आज रात्री एवढ्यावर. नाही म्हणले आमचं कोजागिरीचं व्रत असं तसं असतं आमचं, रात्री हा प्रसाद सगळं जातो तो सिद्धांना जातो, त्यामुळे मी तेवढंच घेतो म्हणले. त्या ह्याच्यात ठरलेलं आहे कोजागिरी आमची, असं म्हणून बसले. आणि सकाळ झाली, सगळं झालं, कार्य त्यांची चालूच होती. काही दिवसांनी त्यांना आवाज यायला लागले की तू आता थांबू नकोस, चल बाहेर पडतो, थांबू नकोस, बाहेर पड. हे आवाज कुठनं येतात, हा आवाज देणारा कोण आणि हा मलाच का आवाज देतो, हे प्रश्न त्यांच्या पुढं पडायला लागले.
हे प्रश्न पडल्यावर त्यांना विचार व्हायला लागला. तर एक दिवस असेच विचार करत असताना त्यांनी रजा मागितली अधिकाऱ्यांकडे की मला घरी जायला रजा पाहिजे. तर तो अधिकारी जरा काचकूच करायला लागला की आत्ता एवढी रजा देता येत नाही. त्याप्रमाणे ते म्हणले बघा त्या ह्याच्यात काय असेल. तर ते रजा सँक्शन करत असताना तो म्हणला माझा मुलगा एक होता, तू जर गॉड आहेस मला माहिती, तुला तुझ्या मागं देव आहे उपास नाही, तर मला सांग माझा मुलगा होता आणि तो मुलगा माझा 3-4 वर्षाचा गेला, 5-6 महिने झाले गेला तो, आणि तो कुठं असेल, काय असेल, काय करत असेल. तर असं माझं मत आहे. म्हणजे 5-6 वर्षाचं होतं, 5-6 वर्ष झाली होती. तर काय दुःखी आहे मी त्या बाबतीत. तर बघ तुझा देव काय म्हणतोय, तुला काय सांगतोय, त्याच्यापुढे झालं. मग त्याप्रमाणे त्यांनी त्या रात्री सिद्ध समूहाला विचारलं की जे पहिले त्यांच्याबरोबर त्यांना विचारलं की असं असं आहे, कळवळून विचारलं की काय उत्तर यायचं काय नाही. मग काही दिवसांनी सगळे अधिकारी होते, ते एका अधिकाऱ्याची रिटायरमेंट होती, त्यावेळेस सेंड ऑफ ठेवला होता. मग त्यावेळेला ही मंडळी सगळी तिथं जमली. जमल्यानंतर हा जो अधिकारी होता रजा सँक्शन करणारा, तोही त्यांच्याजवळ येऊन बसला. येऊन बसल्यानंतर हिरवळीवर सगळे बसले होते, कार्यक्रम चालू झाला सगळा. तर एक जोडपं तिथं आलं होतं आणि त्या जोडप्याजवळ एक लहान मुलगा होता आणि तो लहान मुलगा त्यांच्या कडेवर बसला होता. हे दोघं बसले होते. तर तो मुलगा तिथनं रडत होता मोठ्या प्रमाणात आणि यांच्याकडे बघून रडत होता अधिकाऱ्यांकडं की आता कसा याला भेटू मी, काय याच्यात आई वडील सोडत नव्हते, मॅनर्स शेवटी मिलिटरी याच्या सोडणार कसा, रडतोय तरी सुद्धा शेवटी यांनी विनंती केली की तू काही इन्सल्ट मानू नकोस, त्याला सोड. मग त्या अधिकाऱ्याने त्याला सोडलं. त्यावर तो पळत आला. पळत येऊन या अधिकाऱ्याच्या गळ्याला मिठी मारली त्याने. मिठी मारून त्याचे मुके घेतले. मुके घेतल्यानंतर काय दोघांच्यात झालं माहीत नाही, बाप लेखामध्ये अक्षरशः याची डोळ्यात पाणी आलं. यांनी त्याचे मुके घेतले. एक खाऊचा पुडा होता तो त्याला दिला. त्या मुलाने फक्त खिशात त्यांचा रुमाल काढून दिला. रुमाल काढून दिला. त्यावेळेला मिठी मारली असताना फक्त डॉक्टर म्हणले की याच्या बगलेमध्ये बघ, तुझ्या मुलाची खून तुला दिसेल इथं. मग त्याने बघलीत, त्याच्या बघितलं खाकेमध्ये, तर त्याच्या मुलाची जी खून होती ती त्याच्या बगलीवर होती. ते म्हणले हा तुझा मुलगा. म्हणजे उत्तर मिळालं त्यांना. उत्तर मिळालं, चकित झालं. मग त्या मुलाला सोडलं आणि पुढं मग ते आले. मग ते म्हणले 5-6 वर्षी ही घटना कोणालाही सांगू नकोस. आणि मग ते त्याच्यानंतर रजा सँक्शन झाल्यावर फलटणला आले. तर फलटणला आल्यावर त्यांचे खास अगदी परमप्रिय मित्र रानडे म्हणून होते. ते रानडे सुद्धा अध्यात्मातले होते, खूप मोठे अध्यात्मातली व्यक्ती होती. मग त्यांच्याशी ते गेले. त्यांच्याशी बोलले, अरे मला असं असं होतंय, तर मला असा असा आवाज आला आणि ही घटना घडली, तर तुला काय वाटतंय. ते म्हणले बघ, माझं जे ठिकाण आहे ते हरिबाबा म्हणून तिथले प्रसिद्ध आहेत. जसे गजानन महाराज आहेत, शंकर महाराज, तसे हरिबाबा म्हणून तिथं आहेत. त्यांची समाधी आहे तिथं, सेंट जॉन समाधी, तिथं ते आहेत. तर मी त्यांना मानतो गुरुस्थानी, तर तू चल त्याला. मग त्याप्रमाणे तिथं गेले हरिबाबांच्या इथं. ही सगळी घटना सांगितली, सगळे बोलणं झालं. तर ते म्हणले की एवढंच सांगतो की तुझी कागदपत्र तयार झालेली आहेत, फक्त घर तुझ्या नावावर होणंच बाकी आहे. कारण ते अधिकारी व्यक्ती त्या रानडे सुद्धा, आणि त्यामुळे तू तयारीत राहा सगळ्याच्या. हे बोलणं झालं त्यांचं. बोलणं झाल्यावर मिठी मारली त्यांनी रानड्यांना. तर रानड्यांना मिठी मारल्यानंतर जे व्यक्ती त्यांनी ती पाहिली होती ती व्यक्ती त्यांच्या मागे दिसली. म्हणजे काकांना ती व्यक्ती रानड्यांच्या मागे म्हणजे दिसली. जे सिद्ध त्यांना जे सिद्ध दिसत होते, जे पळीने पाणी घातलं होतं आणि रुचा म्हणत होते ते सिद्ध त्यांना तिथं दिसले. ते रानड्यांना म्हणले, ते पण तुमच्या मागं सिद्ध ते उभे आहेत. ज्यांनी मला तिथं वाचवलं, ज्यांनी मला तिथं भेट दिली, माझ्यावर संस्कार केले, ते सिद्ध तुमच्या मागे आहेत. तिथं दर्शन दिलं. मग रानडे सुद्धा खूप हे झाले. मग हरिबाबांच्या पाया पडले आणि हरिबाबांच्या पाया पडून मग घरी आले. मग घरी अंतर नेहमीची वार्ता करून
सगळ्या गप्पा मारून 2-3 झाले, सगळ्यांशी भेटून मग पुन्हा काही दिवसांनी डॉक्टर पुन्हा सैन्यात जमा झाले. मग सैन्यात गेल्यानंतर तिथं काही दिवस त्यांना आवाज यायला लागले की तू थांबू नकोस, चल, तू थांबू नकोस, चल, मला पुढची व्यवस्था लावायची सगळी, मला तुझ्या ताब्यात काही गोष्टी द्यायच्यात. तर तू काहीच ते म्हणजे कोण म्हणतंय, हा आवाज मला कुठला आहे, ही शंका त्याच्या मनात सतत यायला लागली. मग काय कळण्याचं झालं त्यांना. मग शेवटी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. ते म्हणले की नाही शक्य, मला जायला पाहिजे. मला राजीनामा देऊन ते फलटणला आले. फलटणला पुन्हा रानड्यांना भेटले. रानड्यांना भेटल्यावर तिथं ते म्हणले की तुला जे आहेत ते श्रीकृष्णदेवराय, कृष्णदेव पुसे सावळीचे, तेही या बाबांसारखेच, हरिबाबांसारखेच आहेत आणि तुझा कॉन्टॅक्ट तिथं कुठतरी आहे, तर तू चल. म्हणून त्यांनी तिथं घेऊन गेले. कुठं? श्रीकृष्णदेवांच्या तिथं पुसे सावळीला 35-40 किलोमीटरचं अंतर आहे. तिथं गेले. तिथं बघितलं तर एका दगडावरही बसले होते. नदी होती, त्या नदीच्या तिथं दगडावर बसले होते. आणि बसल्यानंतर हे दोघंजण गेले. हे दोघंजण जाऊन रानड्याने नमस्कार केला. नमस्कार केल्यावर त्याने बघितलं आणि विक्षिप्त अवस्थेतच होते. ते म्हणले झालं, निरोप द्यायचं तू काम केलंस, तुझं काम तू केलं, आता पुढं मी बघतो. म्हणून त्यांनी ती दृष्टी पहिली यांच्यावर टाकली, काकांवर, आणि ती दृष्टिकृपा त्यांच्यावर झाली. ती दृष्टिकृपा झाल्यावर काकांना मिठी मारली त्यांनी, आणि मिठी मारली त्याच सगळं काकांचं संपलं. तिथं काका पूर्ण मिठासारखे विरघळले. ते आणि ते सेपरेट राहिलेच नाहीत. ते राहिल्यानंतर रानडेन ते बघत बसले की काय चाललंय. अर्धा ते पाऊण तास, तासाच्या वरच एकामेकाकडे बघत बसले ते दोघं जण, याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि ते म्हणले आता काही खरं नाही. म्हणून शेवटी रानड्यांनी वाट बघितली. रानड्यांनी वाट बघून शेवटी ते घरी फलटणला आले. फलटणला त्यांनी सांगितलं सगळं, या अशी गोष्ट घडलेली आणि मी त्यांना तिथं सोडून आलो आहे यायच्या. मग थोडे दिवसांनी बघतायत तर हे सगळेजण तिथं घ्यायला गेले, त्यांना घरातले त्यांचे भाऊ बिऊ सगळे घेऊन गेले. तर ते लोक म्हणले की महाराज श्रीकृष्णदेव हे फक्त ओरडत होते हे भेटायच्या आधी, की खंड्या, गोविंदा, गोंद्या भेटायला येणारे, माझा मित्र येणारे, हे चालू होते त्यांचं सतत. काय म्हणते, टाळे वाजून फिरायचे नुसते, म्हणायचे गोविंदा माझा, गोंद्या, खंड्या, आला आला आला, एवढं चालू असायचं त्यांचं. त्याच्यानंतर या क्रिया चालू होत्या. त्याच्याप्रमाणे हे सगळे गेले. बघितलं तर कपडे काढून दोघेही नग्न अवस्थेत बसले होते आणि त्यांचे चाळे चालू होते. जसा आरशाला कसं आपण हात लावतो, आपला हात लागला, पायाला हात लागला, पायाला हात लागला, त्या क्रिया त्यांच्या चालल्या होत्या. हे म्हणले, घरच्यांना वाटलं की डॉक्टर वेडे झाले, काही खरं नाही आहे. परंतु ही क्रिया असते. जशी महाराजांनी, माऊलीने सुद्धा स्वप्न दृष्टांत दिला. स्वामी स्वरूपानंदांचे जे गुरु होते त्यांना स्वप्न दृष्टांत झाला, नाथांना स्वप्न दृष्टांत झाला. त्यामुळे यांच्या पद्धती ज्या आहेत दीक्षा द्यायच्या, त्या पद्धती प्रत्येकाच्या निरनिराळ्या आहेत. जे आपण म्हणतो व्यष्टेतून समयष्टी, ती ही दीक्षा दिली त्यांना. म्हणजे काका जे गोविंद काका उपळेकर महाराज आणि श्रीकृष्णदेव त्यांची भेट झाली आणि गोविंद काकांच्या कुटुंबियांना वाटलं यांचे चाळे बघून की यांना वेड लागलंय किंवा हे पूर्णपणे आता म्हणजे काय चाललंय काय, म्हणजे डॉक्टर ते अशी अवस्था कशी झाली. मग त्याच्यानंतरचा पुढचा प्रवास कसा सुरू झाला? पुढचा प्रवास म्हणजे त्यांना घेऊन जायला आले. सगळे घेऊन जायला आल्यावर डॉक्टरना बांधून नेलं सगळ्यांनी धरून, कारण डॉक्टर अवस्थेतच होते त्या गेल्यानंतर. त्यावेळेला कृष्णदेवराय ओढत होते. ते म्हणायचे, अरे गोंद्या जाऊ नको रे, हे तुला सगळे वेडा समजते, तू वेडा नाही आहेस, मला माहिती, तू परत येशील. परत येतो,
या लोकांना कळत नाही आहे, हे तुला वेळा म्हणतात, पण परत येतो असं ओरडत होते ते. तरीसुद्धा त्यांना घेऊन गेले. ते घेऊन गेल्यानंतर घरी नेलं, त्यांच्यावर उपचार केले बरेच, की वेडे झाले म्हणून. त्यानंतर तलाठी बिलाटी ती सगळी लोक होतं, त्यांनी त्यांना धरून आणलं, केलं, सगळ्यांचे ट्राय केले याच्यापासून बाजूला व्हावं म्हणून सगळे प्रयत्न केले त्यांनी. परंतु यांचं काही जीव थाऱ्यावर राहत नव्हता, की त्यांची एकदाच तिथं क्रिया जी घडली त्यापासून त्यांची ओढ तिथंच लागली होती त्यावेळेला. मग काय केलं त्यांनी, की थोडीशी वेळ मिळाला त्याबरोबर त्यांनी पळ काढला आणि तिथनं डॉक्टर पळाले. जे पळाले ते 35 किलोमीटर ते पायी प्रवास करत पुन्हा तिथं पुसे सावळीला आले. आणि पुसे सावळीला त्या नदीकाठी फिरत होते. त्यावेळेला कृष्णदेवा पुन्हा भेटले आणि माझं गोंद्या आलं रे, माझं गोंद्या आलं रे म्हणून मिठी मारली. तर मिठी मारून त्यावेळेला दुसरी प्रक्रिया केली त्यांच्यावर. आणि त्यावेळेला एकामेकाला जे सांगतात की आपण ज्या वेळेला कुठली मूर्ती स्थापन करतो किंवा शिवलिंग करतो मातीचं स्थापन करतो, त्यावेळेला जोपर्यंत आपण त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत ती मातीची मूर्ती असते, त्याच्यामध्ये काही नसतं. पण ज्या वेळेला आपण आप, तेज, वायू, श्वास या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याला देतो आणि त्याला जिवंतपणा आणून त्याच्यात प्राण आणतो, त्यावेळेला ती मूर्ती जिवंत होते, सजीव होते. त्याचप्रमाणे ही मंडळी तुमचं आई वडिलांकडून जे जन्म झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही ज्या क्रिया घडून जी मलिनता आलेली आहे, ती मलिनता ही मंडळी ह्या क्रियेने काढून टाकतात. जसं मीननाथांना दीक्षा देताना गोरक्षनाथांना सांगितलं, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की याला धुवून आण, आंघोळ करून. त्यांनी प्रातर्विधी उरकला होता अंतुळामध्ये. त्यावेळी त्यांनी धुवून आण याचा अर्थ काय केला गोरक्षनाथांनी, की आपल्या क्रियेमध्ये धुवून आणायचं आहे. म्हणून त्या मीननाथाला जाऊन त्यांनी आपटला, आपटून त्याची कातडी वाळ केली आणि कातडी वाळत टाकली. त्याला अंतर्बाह्य धुतला, पूर्ण मोकळ्या, वासनेचं कुठलंही त्याच्यावर ठेवलं नाही. ह्या क्रिया त्यांच्या असतात. आणि जेव्हा मच्छिंद्रनाथांनी विचारलं कुठे, तेव्हा ते म्हणले आपल्या क्रियेप्रमाणे धुवून काढले, त्याला सगळं मांस गोळा सगळं मिळालं म्हणलं. मग ते पुन्हा मच्छिंद्रनाथांनी त्यांनी एकत्र करून आणलं आणि सजीवता आणले, तो स्वच्छ झाला आणि त्याच्यावर क्रिया केली. म्हणून जे आपण म्हणतो की ज्या वेळेला गुरु कृपा करतो, त्यावेळेवर गुरु कृपा करतो तेव्हा तुमची पहिली मलिनता काढून टाकतो. तो तुम्हाला अंतर्बाह्य स्वच्छ करून तुमचा जो प्राण आहे तो प्राण स्वच्छ करून आपला प्राण तिथं बसवतो. त्याची प्रतिष्ठापना आपल्या तिथं करतो त्या जागेवर आणि त्याचा प्रणव तो देतो. म्हणून शिव तयार होतो तिथं. शिव जे असतं आपलं वावर, जो शिव आहे आपला, मग तिथं शिव तयार होतो आणि तिथून त्याला तो पुढची उपासना देतो, ती स्वच्छ करून देतो. योगपीठाचा भैरव ही उपासना तिथं लागू होते आणि तिथून तो प्रक्रिया चालू करतात सगळे. मग त्याचा आत्मा स्वच्छ झालेला असतो, तेव्हा मग तो कोणाचा राहत नाही, तो त्याचाच. ह्या क्रिया झाल्यानंतर ह्या क्रिया त्यांच्यावर सगळ्या कृष्णदेवरायांनी केला. आणि कृष्णदेवराय हे करत असताना दोघेही वेळे चाळे करत फिरायचे. कपडे फाडून टाकले त्यांचे, सगळं वाटोळ करून टाकलं, नग्न केलं त्यांना, पूर्ण मोकळं केलं, काही ठेवलं नाही. आणि दोघे जण टाळ्या मारत फिटायचे. आरशावर आपण हे करतो तसे करत सुटायचे हावभाव. हा याच्या हाताला हात लाव, तो त्याच्या पायाला पाय लाव. म्हणजे ती प्राणप्रतिष्ठा ते करत होते त्यांच्या स्वतःचं संबंध जे तेज आहे ते संबंध शक्ती त्यांना देत होतं त्यावेळेला ही क्रिया. आणि ह्या क्रियेमध्ये प्रत्येकामध्ये फरक आहे. तो त्या सिद्ध जो असतो तो सिद्ध त्याची कॅपॅसिटी बघून त्याप्रमाणे ती सिद्धी देतो. म्हणून कुठलाही गुरु केला आणि गेलं मला गुरु मला तुमचं शिष्य व्हायचं असं म्हणून चालत नाही. की हिवताप एकच असतो, पण डॉक्टरकडे गेला तर तो निरनिराळ्या गोळ्या प्रत्येकाला देतो. 8 पेशंट असतील तर, कारण त्याच्या शरीराची कॅपॅसिटी बघतो.
याला 200 mg ची पुरेल का 500 mg ची पुरेल हे डॉक्टरला कळतं. त्याप्रमाणे त्या सिद्धाला कळतं की याचे आतले मागचं पान काय, त्याची क्रिया काय, आणि त्याच्याप्रमाणे तो क्रिया करतो आणि त्याच्या पुढं जातो त्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पुन्हा डॉक्टर घरी आणतात. घरी आणल्यानंतर पुन्हा नॉर्मल कंडिशनला आणतात. नॉर्मल कंडिशनला आल्यावर त्यांचा विवाह करतात की त्या याच्यामध्ये याने अडकावं काहीतरी हे करून. मग डॉक्टरांचं लग्न झालं त्यावेळेला. लग्न झाल्यानंतर त्यांच्या कोंडेवांच्या घराण्यातली त्यांची बाई होती, बायको त्यांची कोंडेवाच्या घराण्यातली होती, म्हणजे मोठे वंशज होते त्या ह्याच्यात. त्या ह्याच्यात पुढे त्यांचा संसार चालू झाला. पण संसार चालू झाला तरी त्यांचं चित्त हे संसारामध्ये नव्हतं. कायम ते त्या ह्याच्यामध्ये असायचे पूर्णपणे. त्यामुळे काय वेळेला ते तिकडे कृष्णदेवरायाकडे जायचे, इकडं जायचे, तिकडं जायचे, तिथंच राहायचे बऱ्याच वेळेला. मग त्या बाईने सुद्धा संसार कसा केला असेल ते बघा. कारण ती सुद्धा मागच्या जन्मीची ती बाईसुद्धा तयार होती त्या ह्याच्यातली, म्हणूनच ती यांच्याबरोबर संसार करू शकते. ह्या जोड्या ठरलेल्या आहेत, त्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत. कुठं सोडून जायचे तरा आले नाही त्यांना. त्यामुळे त्याप्रमाणे ते पुढं जायचे, यायचे, प्रक्रिया जायच्या. मग कृष्णदेवराय सुद्धा एकदा बोलता बोलता म्हणले की माझे गुरु जे होते पुढं ते सुद्धा असेच अडकले होते मलिनतेमध्ये, त्यामुळं त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागला. आणि आम्ही म्हणले धोबी आहेत, आणि धोब्याचं काम काय म्हणले, सगळ्याला आतून बाहेरून स्वच्छ करायचं हे काम आहे. रामाच्या वेळपासून आहे. रामाचा तो गंगा नावाचा धोबी होता, तो कपडे टाकायचा आणि कपडे धुवायला टाकले की डायरेक्ट कपडे सगळे वाळून इस्त्रीवर हातात यायचे. कारण तो धोबीसुद्धा त्या तयारीचा होता, प्रक्रियेतला होता त्यामुळे तो धोबी ती आमची ही 4थी पिढी आलेली आहे त्यातनं. म्हणजे हे कुठं कॉन्टॅक्ट गेला, रामापासूनचा तो कॉन्टॅक्ट इथं आला. मग ते म्हणले आम्ही धोबी होतो, आमचं काम असते. त्यामुळे ते नरसोबावाडीला जायचे. ते म्हणले नरसोबा म्हणजे काय, जो नराला शोषून घेतो, त्याच्यातील जे वाईटपणा आहे तो सगळा शोषून घेतो आणि स्वच्छ करतो, तो नरसोबा. आपण वाडीला फक्त नरसोबाला डोकं आपटून येतो, पण काही माझ्यातलं कार्ड म्हणून सांगत नाही. हे नरसोबा वाडीचं महत्त्व आहे हे त्यांनी समजून सांगितलं. मग त्यावेळेला त्यांच्या इथं एक जण आला होता त्या याच्यातनं भेटायला, शिष्य तिबेटमधनं. मग त्यांनी विचारलं की महाराज मला हिमालयातून असा असा संदेश आला आहे माझ्या गुरुकडनं की तू असा असा महाराष्ट्रात जा, तिथे हे ठिकाण आहे आणि तिथं तू उपासना कर, तुला साध्य होईल. ते म्हणले आलायस ते बरोबर आहेस तू जा नरसोबाच्या वाडीला, तिथं बिट्ट्याचं झाड आहे आणि पिंपळाचं झाड आहे, तिथं जा, तिथं पाया पड, पाया पडून तिथं सांग, नमस्कार कर, काही जी क्रिया सांगितली कर आणि तिथं उपासना कर, तुला साध्य होईल. या क्रिया सगळ्या त्यांना माहिती होत्या. मग हे गोविंद काका उपळेकर महाराज आणि त्यांचे सद्गुरू हे साधारण किती वर्ष एकमेकाच्या सहवासात होते? आता वर्ष म्हणायचं तर ही मंडळी पिढ्यानपिढ्या आलेली आहेत, म्हणजे मागच्या जन्मापासून आलेले आहेत. त्या याचं तुम्हाला सांगतो उदाहरण की आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं आणि मी पाहिलेलं आहे की ज्या वेळेला पहिली भेट झाली कृष्णदेवरायांची आणि त्यांनी मिठी मारली, त्यावेळेला कृष्णदेवरायांच्या मांडीवर एक वण होता, पुटकळ होती पू भरलेली. तर ते म्हणले महाराज याच्यावर, आता हे डॉक्टर, यांची डॉक्टरी झाली जागृती, ते म्हणले महाराज हे औषध उपचार करून बरं केलं पाहिजे, बरं व्हायला पाहिजे. तर ते म्हणले अरे तसं नाही आहे, म्हणले हे 4 जन्म माझ्याबरोबर आहे आणि तू पण 4 जन्म याच्याबरोबर माझ्याबरोबर आहेस, त्यामुळे आपलं 4 जन्माची भेट आहे, हे लक्षात ठेवू म्हणले. आणि तुझ्यावर सुद्धा खूण आहे. तर महाराजांच्या अंगठावर सुद्धा काकांच्या व्रण होता. हे तुम्ही बघितलं? हो, कायम पट्टी असायची त्याच्यावर, मलमपट्टी केलेली असायची. म्हणजे हे आपण म्हणतो पण हे कुठं आलं, म्हणजे जे मी सांगतो की अहंकार माया ही मंडळी सोडत नाहीत, ही बरोबरीने असतात, तशी ही सुद्धा बरोबरीने खुणा असतात. या खुणासाचं जात नाही. म्हणून मी अष्टावक्राचं तुम्हाला उदाहरण दिलं होतं
की अष्टावक्रचे महागीता, तेच उदाहरण मी शंकर महाराजांच्या बाबतीत दिलं होतं की ते 8 ठिकाणी वाकडे होते, म्हणजे आजारी पडून नाही. तर हे जसं आलेलं आहे तसंच ते तिथनं आलं होतं, म्हणून ते 8 ठिकाणी वाकडे होते. आपल्या घरात जसं एखाद्या मुलाला आपण म्हणतो की आजोबाची खूण याच्यावर आली, आजोबाचं एक बोट वाकडं होतं ते आले, या खुणा जशा येतात तशा ह्या सुद्धा परंपरेतल्या खुणा आहेत. या खुणा बरोबरीने असतात आणि ते त्याची ओळख देतात बरोबर. या क्रिया आहेत. पुढं मग डॉक्टरनी संसार पण केला आणि अध्यात्म पण केला. मग त्यांनी ज्ञानेश्वरी प्रबोधिनी म्हणून ग्रंथ लिहिला. त्या ह्याच्यात ते वाचून दाखवायचे. हरिपाठावर लिहिलं. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे त्यांचा जीव की प्राण असायचा त्या ह्याच्यातून गेल्यानंतर पुढे ते आळंदीला इकडं तिकडं जाऊन यायचे. मग त्यावेळेला मेहेंदळे वाड्यात यायचे, कारण बॅरिस्टर मेहेंदळे, रावसाहेब मेहेंदळे हे त्यांचे मित्र शाळेपासूनचे. मग त्यावेळी ते पुण्यामध्ये आले की त्यांचा माधव नावाचा जो मुलगा होता तो शिकायला पुण्यामध्ये होता. मग त्याची भेटायला ते त्याला यायचे तिथं, आणि भेटून झालं, बोलून झालं की ते मग वाड्यामध्ये यायचे. मग वाड्यामध्ये आले की गप्पा टप्पा शंकर महाराजांची भेट व्हायची बऱ्याच वेळेला. मग त्यांच्याबरोबर ते कुकडे असायचे बरोबर, बागोबा कुकडे, आयाचित असायचे बरोबर. ही मंडळी कायम त्यांच्याबरोबर असायची. आणि बागोबा आणि काका हे एकरूप झाले होते. सेम बागोबा म्हणजे काकांचा आरसा प्रतिबिंब, काही फरक नव्हता की त्या ट्रान्समध्ये बागोबा सुद्धा जायचे. आता काका त्या जे पुस्तक लिहिलेलं आहे ज्ञाननाथजींनी, त्यामध्ये असे अनेक अनुभव आहेत की त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की काकांचं व्यक्तिमत्व खूप गूढ किंवा लोकांना ते जे काय बोलायचे ते कळायचं नाही, कळायचं. पण त्या एका वाक्यात इतका अर्थ असायचा. हो, तर तशी काही उदाहरणं तुम्ही बघितलीत का आहेत काकांची? ना. की आता एकदा ते आले मेंदळे वाड्यात, आणि आल्यावर त्यांना 6व्या अध्यायावर काही चर्चा करायची होती, काही मांडायचं होतं. त्याकरता आतल्या खोलीत ते बसले होते. आतल्या खोलीत बसते निवांत बसले होते. त्यावेळेला आतमध्ये बागोबा गेले आईचे. ते म्हणले, महाराज निवांत बसलात तुम्ही, काय? ते म्हणले, अरे काय झालंय, आईने दूध पाजलंय पण ते आत गेलंय का नाही, जठरापर्यंत गेलंय का नाही, ते पचलंय का नाही, त्याचा विचार मी करतो, त्याचा अभ्यास करतो. म्हणजे काय झाले ते. आणि मग त्याच्यानंतर ते बाहेर आले, आणि बाहेर येऊन त्यांनी 6व्या अध्यायावर सगळे निरूपण केलं, चर्चा केली की अर्जुन अवस्था काय होती, विषाद म्हणजे काय होतं, याच्यावर मग त्यांनी संबंध मांडलेले की अर्जुनाची अवस्था जशी संधी प्रकाशात असते तशी प्रत्येक माणसाची अवस्था असते की मी, आणि तो त्यावेळेला आपल्या शक्तीला विसरतो. जसं अर्जुनाचं उदाहरण दिलं मी हो. की तीच त्याची मध्य अवस्था, अर्जुन विषाद जो म्हणतात ते अवस्था, की अर्जुन हा सगळं असताना रणांगणात गेल्यावर की आपल्या मागं भगवान आहेत हा तो विसरला, आणि त्यावेळेला अहंकारच गेला, आणि अहंकारच जाऊन त्यांनी सांगितलं की मी सगळं एका युद्धामध्ये नष्ट करेन. परंतु हे कोणामुळं, हे शक्य भगवानांमुळं होतं. ती जाणीव त्याला मागून झाली, आणि जेव्हा भगवान टच केला तेव्हा ती जाणीव झाली, म्हणजे कुणीतरी गती देणारा पाहिजे. जेव्हा भगवान गती दिली तेव्हा त्याच्या लक्षात आलं हा विषाद, अर्जुन विषाद. अर्जुन विषय. की आपण सुद्धा गुरुने टच केल्याशिवाय आपण सुद्धा त्या जागेवर येत नाही, आपण भटकत असतो. ते आपल्याला अधोगतीला जाण्याऐवजी प्रगती पाहिजे असेल तर सद्गुरू भेटले की ते टच करतात, आणि तेव्हा आपल्या आयुष्यात प्रगती होते, त्याशिवाय होत नाही. आता बरेच लोक माझ्याकडे येतात, आता हे बघून सुद्धा बरेच लोक येतात, काल दोघं ते घेऊन गेले की आम्हाला गुरुच नाही भेटलं तर काय करायचं. अरे तसं नाही आहे. गुरु हा कुठनं स्वप्नदृष्टीने सुद्धा देऊ शकतो तुम्हाला. तुम्ही पैसे देऊन गुरु करू नका, त्याच्यात पडू नका, कोणालाही काही मानू नका. आता व्यवहार केवढेले झालेत फसवून,
ते बघितलेत आपण. त्या आहारी जाऊ नका तुम्ही. ज्या गोष्टी तुमच्या कर्मात घडायच्या होत्या त्या घडणारच, त्या तुम्ही टाळू शकत नाहीत. आणि ती तुमची कर्म आहेत मागच्या जन्मीची, म्हणून भोगण्याकरता तुमच्याबरोबर त्या आहेत. याचं उदाहरण मागं मी दिलं होतं की ज्या वेळेला आम्ही त्या आंबेकर महाराजांकडे जायचो, त्यावेळेला दादा धोत्रे स्वामींचे कट्टर भक्त, स्वामींचं दर्शन त्यांना झालेलं आहे. त्यावेळेला आम्ही वरच्या मजल्यावर त्यांच्या काचेचा मोठा वरचा मजला होता, तिथून बसायचो. लक्ष्मी रोडलाच आहे. तर बसल्यावर त्यांचा मुलगा वेडा होता, एक पूर्ण वेडा होता. आणि तो येऊन बसायचा, चाळेकर बसायचा. सगळं झाल्यावर तर मी त्यांना विचारलं की दादा, तुमच्याच मागं असे उद्योग का लागतात, तुम्ही एवढं देवाचं करता. आणि नॉर्मल बघितलं तर देवाच्या करणाऱ्यांच्या मागंच उद्योग जास्त लागतात. आणि जे असे व्यभिचारी लोक असतात, काही उद्योग करतात पण त्यांना काही होत नाही, असं कसं म्हटलं. म्हणजे सगळी ही क्रिया काय आपणच घेतली का, सगळं घ्यायचं? तर तसं नाही आहे म्हणले. अरे की तुम्हाला बाहेरून वाटतं की हा वेडा आहे, हा असं आहे, की यांच्या नशिबाला हे का आलं. तसं नाही आहे म्हणले. आम्ही आत आमची जागृती असते, ते आमचं कर्म आहे मागच्या जन्मीचं, त्याचं माझं, ते मला भोगल्याशिवाय मोकळं मिळणार नाही. त्यामुळे लहान मुलाचं जसं बापाने बोट धरलेलं असतं आणि बाप त्याला घाणीतनं काट्याकोट्यातनं घेऊन जातो, कारण बापाचं लक्ष असतं कुठं काय आहे ते. मुलगाच आहे, त्याचं लहानच आहे, लक्ष नाही. त्याप्रमाणे स्वामींनी माझं बोट धरलेलं आहे, त्याप्रमाणे ते मला बरोबर नेतात, मला त्याचं काही जाणवत नाही. त्यामुळे तू काळजी करू नको, मी आनंदी आतमध्ये, बाहेर वाटलं तर. मी कुठं रडतोय का माझा मुलगा असं का म्हणून नाही म्हणले. आणि थोडे दिवसांनी तो मुलगा गेला, झालं म्हणले, झालं मोकळं, मी संपलं म्हणले माझं. या क्रिया आहेत, ती कर्म आपल्याला भोगावीच लागतात, मागचे आलेले, आणि ते भोगणं प्राप्त आहे. आता गोविंद काकांच्या बाबत जो एक पुस्तकात आहे की तो एक रस्त्यातून सगळे येत असताना हो पोळ आडवा आला हो. आणि सगळे घाबरले आणि तेव्हा त्यांनी जे काही म्हणले की तो उभा आहे आणि मी आडवा आहे, हो. तर ही अनुभूती सांगाल का? ती अनुभूती म्हणजे शनिवारवाड्याकडनं आयाचे बागोबा आणि आमचे वडील ज्ञाननाची, हे तिघं भेटून कोणाला तरी येत होते. तिकडनं येत असताना दक्षिणमुखी मारुतीच्या तिथं हसमनीसांचे बोळ आहे आतमध्ये. त्या हसमनीस बोळातून एक मोठा तिथं रेडा आला पळत, बैल आला आणि तो माजलेला होता खूप आणि बिथरलेला होता. लोक सगळे घाबरले, सगळे आरडोरडा करायला की पळा पळा पळा, तो अंगावर येईल, मारेल, शेंगावर उचलेल, कारण तगडा होता तो पोळ. ते झाल्यानंतर तो धावत आला आणि धावत येऊन तो पळत होता, पळत दक्षिणमुखी मारुतीच्या इकडनं पळत चौकात आला तो. पुढे त्या पेटकरांची घरं बिरं आहेत. त्या ह्याच्यात आल्यानंतर ह्यांनी एक छत्री घेऊन महाराज चालले होते, चॉकलेटी कलरची टोपी, कोट, धोतर, बुक्का, गळ्यात रुमाल. महाराज का ती छत्री ओढत चालले होते, छत्री आहे त्यांच्यात, ओढत चालले होते. तर ह्या लोकांनी त्यांना बाजूला घेतलं, ज्ञाननाथजींनी आणि बागोबांनी, की रेडा अंगावर येईल तुमच्या, तुम्ही बाजूला व्हा. बाजूला ते म्हणले, अरे कशाला म्हणले, तो फक्त आडवा आहे, हा उभा आहे म्हणले, एवढंच फरक आहे, बाकी काही नाही. त्याचं तत्व माझं तत्व एकच आहे, बघायचं आहे का म्हणले तुला. अहो गेले ना पुढं, आणि तो रेडा आला अंगावर यांच्या धावून. आता लोकही साईडला उभी होती, लोक साईडला उभी राहिली. ते म्हणले आता महाराजांना ओढवतोय बहुतेक का, असं म्हणलं. महाराज अतिशय रागीट मूर्तीने त्याच्याकडे बघत होते. तो बघितल्यावर तो पोळ माझ्या जागच्या जागी उभा राहिला, शेपटी वर करून, आणि जागच्या जागी उभा राहून हे काही मंत्र म्हणत होते आणि त्याच्यासमोर गवळण गात होते आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून ते बघत होते. ते बघितल्यावर त्याही रेड्याचे डोळे लाल भडक होते चांगले. आणि तो काही वेळाने पूर्णपणे रेडा शांत झाला. ते म्हणले, बघितलं का ही अवस्था, ही आमच्या गवळण कृष्णाची अवस्था आहे म्हणले. तोही आमच्या मागच्या जन्मीचा सहचारी आहे. मन भेटलं नाही म्हणून चिडला, त्याचा रागाचं काय कारण. झालं शांत. लोकांना कळलं यांची काय ताकद आहे, लोक पाया पडायला लागले. मग त्यावेळेचे ते कानगो सायकल मार्ट आहे, ते जे आहे
ती लोक येऊन तिघाचं पाया पडले त्यांच्या आणि मग हे मेंदाळेवाडीत आले. मग काका हेच तुम्ही जे म्हणाल होतात की तुम्हाला भैरव तंत्रज्ञान हो. यावर बोलायचंय, म्हणजे नक्की ते काकांच्या बाबतीत कसं होतं? भैरव तंत्रज्ञान म्हणजे असं आहे की हे जे मी सांगितलं की यष्टीतून समयष्टी, त्यापणे योगपीठाचं भैरव हे सुद्धा योग मार्गातलं एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया करून त्या सिद्धपुरुषाला ती देतात ते उपासना त्या ह्याच्याप्रमाणे. तर ती उपासना करताना सुद्धा ह्याच पद्धती करतात की जे मी सांगितलं की त्याला शुद्ध करतात. आता आमच्या ह्याच्यात सुद्धा आपण भस्म देतो, भस्म करून त्या माणसाला शुद्ध करतो की शुद्ध येऊन त्याला काही मंत्र देतो, मंत्र म्हणून त्याला उपासना सांगतो, हरिपाठ म्हणायला सांगतो, पोथी वाचायला सांगतो, माळ वाचायला सांगतो. ही पहिली त्याची अंतर्बाह्य शुद्धी करतो आणि शुद्धी करून मग त्याला आपण पुढची दीक्षा देतो. कच्ची दीक्षा, माळची दीक्षा किंवा दर्शन ह्या ठरलेल्या दीक्षा त्याप्रमाणे त्या दीक्षा देतो की पहिली शुद्धी झाली पाहिजे. त्याप्रमाणे ह्या दीक्षेत सुद्धा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे जो गुरु असतो तो त्या शिष्याला बसून त्याच्यामध्ये आपला श्वास सोडतो, म्हणजे सोहम उपासना सोडतो. सोहम जो आहे तो आपला श्वास त्याच्यात सोडतो आणि तो श्वास उपासना सोडून तो त्याचा आपला प्राण हा त्याच्या प्राणामध्ये हा सम्मिलित करतो. सम्मिलित करून तो तिथं त्याला बसवतो, प्राणाला करतो आणि ते झाल्यानंतर त्याला पुढची क्रिया चालू देतात. शुद्धी करून प्राण स्थिर करतो, प्रणव देतो, तेव्हा तो शिव होतो आणि शिव झाल्यावर मग पुढची क्रिया त्याला करायला काही अवघड नाही. ही भैरवतंत्राची उपासना आहे त्या ह्याच्यात. काका असं म्हणलं जातं की गोविंद काका उपळेकर म्हणजे साक्षात हरिपाठ. तर या संबंधीचे तुमच्या घरी आलेले काय अनुभव आहेत? हो, काकांचा ज्ञानेश्वरी काय किंवा हरिपाठ किंवा त्यांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी प्रबोधिनी याच्यावर त्यांचं जबरदस्त हे होतं, अभ्यास जबरदस्त होता त्यांचा. त्या ह्याच्यात हरिपाठाची आंतरिक उपासना काय हे समजून सांगायची. की मागं मी म्हणलो होतं की एक ओळ घेतली की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणी मुक्तिचारी साधी आल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हा पहिली ओळ जर घेतली तर ते सांगायचे की बाह्य काय की तोंडाने तुम्ही देवाचं नाव घ्या. तुम्ही देवाचं नाव घेऊन कुठल्याही मंदिरात गेला तर तिथे 2 मिनिटं शांत उभे राहा, क्षणभरी शांत उभे राहा. त्याचं रूप तुमच्या डोळ्यात भरून घ्या आणि ते आतपर्यंत जाऊ दे. ते रूप लोक काय करतात, मंदिरात गेल्यावर डोळे मिटतात, म्हणजे जिथं उघडं ठेवायचं तिथं मिटून घ्यायचं. ह्या उलट्या क्रिया लोकांच्या असतात की तुम्ही वणीला जा, माऊलीकडं जा, पालखी बघा, तुम्ही डोळे उघडे ठेवून तो जो आनंद आहे, ताकद आहे, ती तुम्ही डोळ्यातून आत घ्या. आणि शरीरावर प्रक्रिया करणारे डोळे, कॅमेरा हेच तुमचं महत्त्वाचं आहे, हेच मूळ आहे. त्यातून तुम्ही आत ग्रहण करता तर त्याला महत्त्व जास्त आहे. म्हणून म्हणले तुम्ही उभे राहा, त्या तुम्हाला चारी मुक्ती एवढा आनंद मिळेल. हे झालं बाह्य. आंतरिक काय त्यांनी सांगितलं की उभे राहिल्यानंतर देवाची द्वारी जसे उभे राहाल तसे तुम्ही देहाची द्वारी उभा क्षणभरी तेणी मुक्तिचारी साधी आल्या, की देवाच्या दारात जसे तुम्ही उभे राहताय त्यावेळेला तुम्ही आतल्या देहाचे द्वार ओपन करा. आत मन तुमचं आत मुरू द्यात, ते रूप तुमच्या आत येऊ द्यात. देहाची द्वारी उभा क्षणभरी, हा क्षण कुठला, घड्याळाचा क्षण नाही, आपण वेळ मोजतो क्षण नाही. तर त्यांच्या म्हणण्यानुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत हा क्षण, जन्मापासून मृत्यूपर्यंत हा क्षण
हा क्षण तुम्ही सतत नामचिंतन करा, अध्यात्मात घालवा, त्याचा आनंद मिळवा. त्यावेळेला तुम्हाला चारी मुक्तीचा आनंद मिळेल. म्हणून याच्यात सुद्धा दिलंय समीपता, स्वरूपता, की कृष्णदेवरायांशी त्यांनी एवढे एकरूप झाले की त्यांच्यात काही अंतरच राहिलं नाही. त्याप्रमाणे भागोबा सुद्धा यांच्यात एकरूप झाले की भागोबान ते वेगळे राहिलेच नाही. जसं शंकर महाराजांचे रुद्र का हे काही एकरूप झाले की वेगळे राहिले नाही, ते एकरूप. एवढी उपासना गुरु शिष्याची व्हायला पाहिजे. की नाथपंथामध्ये म्हणतात, कौन बडा गोरख के आडे मच्छिंद्र खडा, कौन बडा मच्छिंद्र गोरख खडा. आणि खरी गुरुची ओळख हे शिष्याकर्मी होते. गुरु त्याच्या ह्याच्यात असतो, तो पाठी लावून हिंडत नाही मी याचा शिष्य आहे म्हणून, पण त्याची सगळी माहिती किंवा त्याचा प्रचार, ओळख ही शिष्य करून देतो. हे शिष्याचं काम आहे, प्रचार करणं किंवा हे करणं. त्याप्रमाणे हरिपाठाचा काय, याचा काय अर्थ ह्या पद्धतीत सांगेल. असे हरिपाठाचा अर्थ उत्तम सांगितलं. माझ्याजवळ हरिपाठाचे अर्थ त्यांनी सांगितले भरपूर आहेत, पण आपल्याकडे वेळ कमी आहे आता. त्याचप्रमाणे ते एकदा असेच मेंदळवाड्यात आले. जसं मागं दुधाचं सांगितलं तसं मेंदळवाड्यात आले आणि रावसाहेब मेंदळ्याने भेटले, मिठी मारली आणि सांगितलं की आज येता येता माझ्या खिशामध्ये काजवा आलाय, बरं का, काजवा आलाय म्हणजे. असं म्हणून त्यांनी तिथल्या स्वामींच्या फोटोला, शंकर महाराजांच्या फोटोला, सगळ्यांच्या फोटोला हात लावून हे केलं आणि ज्ञानेश्वरीचा अध्याय वाचायला सुरुवात केली. संध्याकाळची वेळ होती, 5-5:30. त्याच्यानंतर अंधार पडत आलो. वाचन करता करता मध्ये लाईट गेले तर सगळ्यांची, ताईसाहेबांची यांची पळापळ चालू झाली, रावसाहेबांची, की बाबा मेणबत्ती आणा, हे आणा, ते आणा, कंदील आणा. वाचन चालू आहे. त्यावेळी ते म्हटले की काही गरज नाही आपल्याला, आपल्याकडे. म्हणून त्यांनी भृगुटीतनं उजेड टाकला. भृगुटीतनं उजेड पडला तो त्या पानावर आणि त्यांनी तिघांनी मिळून, भागोबा, अयाचित, मेहेंदळे आणि महाराज ज्ञानाजी यांनी त्या उजेडामध्ये ज्ञानेश्वरी वाचली. हा काजवा त्यांनी बरोबर आणला. ही त्यांची आत्मक्रिया होती. म्हणजे आतून क्रिया होती, ते गूढ विधान होतं आणि त्याचा म्हणजे लोकांना त्यांनी अर्थ पण समजून सांगितलं. आता त्याचप्रमाणे त्यांचं जे हरिपाठावरच त्यांचं आहे, महानिर्वाण जे की ज्या वेळेला हरिपाठला महत्व ती किती द्यायची. म्हणून मध्ये मी सुद्धा सांगितलं की आरती म्हणताना, तुम्ही हरिपाठ गाताना तुमचा जरी पाठ असेल तरी हरिपाठाचं पुस्तक हे बरोबर पाहिजे. तुम्ही त्याच्यावर लक्ष पाहिजे, म्हणजे इकडं तिकडं लक्ष जात नाही, मन फिरत नाही. आणि पैशाला जेवढी नोटा मोजताना किंमत देता, तेवढी त्या पानाला किंमत द्या. की नोटा मोजताना आपलं लक्ष कुठं जातं का इकडं तिकडं, चुकून एक नोट जादा जाऊ नये, बघतो ना आपण. त्याप्रमाणे त्या पानावर लक्ष ठेवा आणि हरिपाठ म्हणा. त्या हरिपाठाला तेवढं त्यांनी महत्त्व दे की हा माऊलीने तुमच्या जीवनातला सगळा सारांश ज्ञानेश्वरीचा दिलेला आहे. हा ॲटम बॉम्ब आहे. हे तुमचं जीवन हा बदलून टाकणारा हरिपाठ आहे. म्हणून हरीकडं पाठ करू नका, हरीचा पाठ करा, तर तुम्हाला हरिपाठ कळेल. हे त्यांचं सांगणं होतं. मग ज्या वेळेला लेखक जे होते फणसे, डॉक्टर फणसे म्हणतात, त्यावेळेला त्यांची एमएची परीक्षा होती आणि 8 पेपर एकदम द्यायचे होते, मागचे पेपर राहिले होते त्यांचे. त्यावेळी त्यांना काळजी होती की आता होईल की नाही, काय होईल. म्हणून त्यांनी काकांना विचारलं की असं असं आहे, 8 पेपर मी एकदम देतोय. ते म्हणले ठीक आहे, हरिपाठ खिशात ठेव आणि लिहायला जा. म्हणून हरिपाठ खिशात ठेवला आणि 8 पेपर त्यांनी दिले. 8 पेपरमध्ये उत्कृष्ट याने पास झाले. हा म्हणले, लेखक म्हणले, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तसा
आमच्या इथं सुद्धा शंकर महाराज अनुभव दिला. अंतकाळी त्याच्या संकटाच्या वेळी हारी त्या सांभाळी अंतर्बाह्य. हा म्हणतो आपण, पण तेवढा विश्वास आपला गुरुवर असतो का, देवावर असतो का? मेहेंदळेवाडाचा पुढचा भाग पडला. पडल्यानंतर सबंध आरडाओरडा चालू झाला. जुना वाडा होता तो पेशवाई काळातला. तर आमच्या इथं राहणारे, मागं मी सांगितलं पंत सोनवळकर, ते खडकी फॅक्टरीला सर्व्हिसला गेले होते आणि त्यांची एकच मुलगा आणि 2 मुली या तिथं उभ्या होत्या. वाडा पडला तेव्हा ती मुलं खाली होती ढिगाऱ्याखाली. तर त्यावेळेला सगळे लोक म्हणले ही मुलं गेली. सगळे फायर ब्रिगेडचे बंब अधिकारी सगळे आले ते काढायला सुरुवात. त्यावेळेला 4 वाजता हे गाडी सायकलवरनं येत होते शनिवारची इथनं. तर एक जण ओळखीत त्यांना म्हणला, अरे हा मेहेंदळेवाडा पडला आणि मुलं बहुतेक सापडलेली आहेत खाली. ठीक आहे म्हणला, मी कशाला काळजी करू, माझा काळजी घेणारा गुरु तिथं बसला, तो बघून घेईल, मुलं ठेवेल नाही तर मारेल. अंतकाळी त्याचं संकटाच्या वेळी हारी त्या सांभाळे अंतर्भाय. आणि गुरु म्हणतो ना, त्याचा भार आम्ही वाहिला कासे या चिंता व्हावी तुला. बघून घेतील. आले शांत, सायकल लावली. बघते तर काय सगळं खोललं तर पत्रे 2, त्याला वासा लागलेला आणि तिन्ही पोरं सुरक्षित आत होती. घाबरलेल्या स्थितीत आतमध्ये होती. पोरांना बाहेर काढलं, गळ्याशी घेतलं. हा अनुभव आहे हरिपाठाचा, की अंतकाळी त्याचा संकटाची वेळ आहे तरी आम्हाला आपण हरिपाठ जाणून म्हणत नाही. काका, अजून ती काही जी अशी गूढ विधानं उपळेकर महाराजांनी केली होती स्वतःचा देह ठेवण्यापूर्वी, त्याबद्दल काय सांगू शकाल? त्यावेळेला मी शाळेत असल्यापासून जातो तिथं. म्हणजे साधारण त्यांनी देह ठेवला त्यावेळेला माझं वय 16-17 वय माझं होतं. म्हणजे जवळजवळ 8 वर्षापासून मी त्यांच्याकडे जातोय. म्हणजे 7-8 वर्ष त्यांचं मला दर्शन लाभलेलं आहे. मी चुलते माझे फलटणला राहायचे, साखरवट राहायचे. ते गेलो की मी दारात कायम सुट्टी लागली की मी जायचो तिकडं. मग ते मला घेऊन जायचे. आता मला एवढं काही तत्त्वज्ञान कळायचं नाही, मला माहीत नव्हतं. म्हणजे देव आहे एवढंच माहिती. त्यानंतर जाऊन बसायचो. बऱ्याच वेळेला आलो की मी सांगायचो, पुण्यातून आले. काका म्हणायचे, सांग त्याला कोण आहे काय ते. मग सांगायचो की मी बापूचा मुलगा, सुधीर माझं नाव. मग माझ्याकडे बघत बसायचे. बघत बसलं की त्या उमरा बसायचे आणि बघत, कोण बापू, कुठला बापू. मांडीपर्यंत धोतर असायचं. कुठला बापू, काय उघडं, काय वेळेला एखादा रुमाल का, कुठला बापू, काय सोलापूरचा का. अशी 10-15 मिनटं जायची. मी म्हणायचो या बाबांना कळणं अवघड आहे बाबा, मलाच कंटाळायचं, सांगतोच कळत नाही बापू म्हणून. मग बसलं त्यांनी काय केलं, केळं घेतलं, केळं सोललं, ते बुक्क्यामध्ये कालवलं आणि म्हणले हा घे प्रसाद. आहे ना म्हणलं, बुक्क्यातलं केळं खायचं म्हणलं, आवडं म्हणलं, नाही खा 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 म्हणले. आता काय त्यांची प्रक्रिया असेल माहीत नाही आपल्याला, त्यावेळची प्रक्रिया. दिलं खायला मला, खाल्लं आम्ही, जात नव्हतं तरी खाल्लं, पाणी प्यायलं शेवट. ठीक आहे म्हणले, आता बस म्हणले. त्याला बसलो. मग मला म्हणले, तो ताईसाहेब मेंदळ्यांच्या वाड्यातला बापू का रे, तो हाफचड्डी घालतो, तो शंकर महाराज पाठीवर न्यायचा, ताईसाहेबाच्या मागं उभा राहायचा तोच. हा म्हणलं, त्याचाच मुलगा. बरं बरं म्हणलं, बरं आहे का तो. आहे म्हणलं, बरं आहे. बरं 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 चालेल म्हणले. आणि बसले बोलत वर काका म्हणले, मी भाजी घेऊन होतो बसतावर. म्हटलं या, माझी शेजारी मार्केट आहे तिथं, भाजी घेऊन बसले. बसल्यानंतर 2 लेडीज आल्या आणि त्या नेहमी यायच्या त्यांच्याकडे, नेहमी यायच्यात, बसायच्या, प्रश्नोत्तर काय असेल सोडून जायच्या. बसल्या तर त्या म्हणल्या की त्यांचा मिस्टर त्यांच्या काहीतरी बोटीवर होते लांब, आणि त्यावेळेला काही मोबाईलची सोय किंवा काही सोय नव्हती. त्यावेळेला पत्र येईल त्याच वेळेला काढायचं, आणि त्या पण ते बोटीवर होते आणि त्यांचं जो 2-3 महिने पत्र नव्हतं, म्हणून त्या भेटायला आले होते की असं असं आहे, तर कसं काय आहे काय नाही तुम्ही सांगाल, तुम्हाला दिसतं. नेहमीप्रमाणे महाराज धोतर बितराचं बसले होते आणि असे बसून असे याच्यात बसले आणि त्यांच्यासमोर बसून असे डोळे मारायला लागले. आणि 10-15 मिनटं झाली डोळे मारून. मी बघत बसलो.
आईला म्हटलं महाराज डोळे मारतात म्हटलं राव. त्यांनी म्हटलं भडकत कशा नाहीत म्हटलं. आता त्यांना माहीत होतं त्यांची अवस्था काय ती. मग इथं सगळं ते म्हणले की एक 5-6 दिवसात तुम्हाला पत्र येईल. तो म्हणले अरब कंट्रीमध्ये आत तेलवाऊ जहाजावर आहे आणि त्या बोटीवर आहे तिथं तो. तर तो खुशाल आहे, काळजी करू नका, पत्र मिळेल तुम्हाला. एवढं म्हणलं त्यांना सांगितलं. गेले त्या. गेल्यानंतर म्हटलं काय महाराज तुम्ही डोळी मारत होते त्यांना म्हटलं. त्या बाहेर बसले. तो म्हणलं मार खायची. ते म्हणले मूर्ख आहे तू, गाढव आहेस म्हणले. म्हटलं बरं म्हटलं गाढ होतं गाढव, पण मग डोळे का मारताय? अरे म्हणले बाळा मी समुद्रावरनं चाललो होतो आणि सकाळी माझी 10-11ची वेळ म्हणली. सूर्य तळपत होता. त्या सूर्याचे किरण सबन पाण्यावर पडले होते आणि ते माझ्या डोळ्याला त्रास होता. त्या माझे डोळे मिचकत होतो मी. मग बोटीवर गेलो मी, त्याला पाहिला, त्याला पाहून मी आलो. मग त्यांना सांगितलं. मी का डोळे मारतो का त्यांना? नालायक म्हणले. झालं. ही त्यांच्या अनुभव होते. एका बाईचं त्यांनी माझ्या समोर म्हणले ब्रेस्ट कॅन्सर बरा केलेला आहे. ब्रेस्ट कॅन्सर बरा केला आहे त्यांनी या अवस्थेतच. आणि ही मंडळी बाह्य जरी विचित्र दिसली तरी आंतरिक त्यांना ही बाई हा पुरुष हा प्रकार नसतो. ते फक्त तो आत्मा आणि हा आत्मा एवढाच जाणतात. त्या आत्म्याशी मिलन करतात. बाकी त्यांना बाई एका पुरुषात काही देणं घेणं नाही. म्हणून त्यांचा हात लागतो त्यावेळेचा स्पर्श हा बाईला जरी त्यांनी केला तरी वेगळा स्पर्श असतो. त्याच्यामध्ये वासना भावना नसते. हे मी तर म्हणतो ऐकणाऱ्यांनी लक्षात घ्यावं पहिलं की नेहमी स्पर्श हा त्यांचा वेगळा असतो. त्यांचा स्पर्श वेगळा जाणवतो. त्यामुळे त्या बाबतीत कधी काळजी घेऊ नये. आपण त्यांच्यावर अविश्वास दाखवू नये, नाहीतर आपलं नुकसान होतं. आमच्या इथं घडलेली घटना आहे. आमच्या वडिलांच्या शरीरामध्ये चौरंगीनाथांचा प्रवेश झाला होता. संध्याकाळी 5:45ला औदुंबराचं झाड होतं मागं. आणि त्यावेळेला आमच्याकडं नरेश सराफ म्हणून येत होते. ती दादांबरोबर राहिलेली 700 वर्ष आळंदीत होते. अनुभव आले त्यांना भरपूर. उभे होते. तर आमच्या सराफ म्हणून ज्या एक बाई यायच्या त्याही बसल्या होत्या. मी होतो तिथं. आणि बसल्या बसल्या ते म्हणले नरेश एवी तू लग्न कार्य केलेलं नाहीस आणि माझ्यावर तू आहेस तर तुला पुढची दीक्षा देऊन टाकतो. दर्शननी दीक्षा देऊन टाकतो. अवघड दीक्षा तुम्हाला दिलेलीच आहे. पुढची दीक्षा देऊन टाकू. पुढे जाऊ शकतो अजून. तर तुझं कर्ज किती आहे मला सांग. कर्ज किती बोल म्हणले. 2 लाख 10 लाख 20 लाख 30 लाख किती कर्ज बोल. तो म्हटलं दादा तुम्ही काय करणार. ते म्हणले मी दादा नाही आहे. तू फक्त मला सांगायचं आकडा. इथून मी उभं हालत नाही. इथल्या इथं जेवढं कर्ज असेल तेवढा पैसा आता तिथं उभा करतो मी. कर्ज फेडायचं, पावत्या आणून मला दाखवायच्या आणि लंगोटी लावतो मी तुला, दर्शन देऊन टाकतो. त्या आमच्या सराफबाईंनी मी म्हटलं नरेश तुझं फिरतंय नशीब, नशिबानेच तू बघ म्हटलं. झालं. मी जर मागाशी सांगितलं विषाद तो उद्योग झाला. त्याचंही बरोबर होतं त्याच्या दृष्टीने. तो म्हणला हे सुद्धा मी देणं राहील तुमचं माझ्यावर. मला त्यासुद्धा विचार करावा लागेल की हे देणं फेडायला पण. अरे ते देणं वेगळं संसारिक आणि आमचं देणं वेगळं आहे म्हणले. आमच्या देण्यामुळे तू प्रपुढं जाशील म्हणले. पण त्यांनी घेतलं नाही. ते काही बोललं नाही. जाऊ दे म्हणले. गेले. सारा महिने म्हणले अरे बाबा तू घ्यायचं तर केवढं नशिबात. त्यांचा सांधा बदलला नाही. सांधा बदलला नाही पण पुढच्या ट्रॅकवर गेला असतो तो ट्रॅक अडकला. ह्या गोष्टी घडतात. म्हणून आलेले चान्स हे सोडायचे नसतात त्या ह्याच्यात. मग त्यावेळेला महाराज सतत जाऊन आमचे भेटायचे. मी भेटायचो. मला भरपूर अनुभव आहे. आता काही जे अनुभव ते बाह्य ह्याच्यात सांगण्यासारखे नाही आहेत. ते अनुभव आमचे आहेत. नवरा बायकोचा आनंद त्यांचाच भोगावा. त्याला बाहेर सांगायची गरज नाही. तशा काही गोष्टी ज्या आंतरिक आहेत त्या आमच्याच असतात. काही प्रक्रिया आहेत त्या बाहेर सांगणं उपयोग नाही. त्याची चेष्टा होते. म्हणून काही गोष्टी या झाकून ठेवायच्या असतात, ओपन करायच्या नसतात. त्या वेळ आली की मग त्या बघता येते. त्याप्रमाणे वडील जाऊन भेटायचे.
बोलायचे, त्यावेळेला आमच्या आईच्या मनात आलं की मुलींचं लग्न व्हायचंय, कसं काय होईल काय नाही. आता मजा बघा, दादा आमचे सगळं करणारे, पण आपला डॉक्टर आपल्याला चालत नाही. हम्म. आपला डॉक्टर आपल्याला चालत चालत नाही. नाही. माझी इथं केस बघितली, एक जण गेले होते, त्यांची आई गेली होती, तो स्वतः डॉक्टर, पण नाडी बघायला त्यांनी दुसरा डॉक्टर बोलवला, कारण तो म्हटला तिथे माझे आई म्हणून नातं आहे, तर निश्चित गेली का नाही हे मी सांगू शकत नाही. अर्जुनावस्था. म्हणून ती क्रिया घडल्याशिवाय, म्हणून दुसरा, म्हणून आपला डॉक्टर, म्हणून आईच्या मनात आलं, ते लगेच महाराज म्हणले, तिळगुळाची वडी हातावर ठेवली आणि म्हणले जा गडबोले 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 गोडबोले जा. आणि थोडे दिवसात सोलापूरचंच गोडबोले स्थळ आलं आणि या आवडीतला माणूस, तो अतिशय गरीब माणूस, आनंदा म्हणायचो त्याला आम्ही, अतिशय गरीब माणूस आणि आवडीतला माळकरी, त्याला मारुतीचं दर्शन झालं होतं या आवडीतलं तो. आणि पुढे गोडबोले मिळालं, सहस्रबुद्धी मिळालं, ते म्हणले झालं तुझं, संपलं, लग्न झालं, मोकळं झालं. मग तिथून बाहेर पडले ते. आणि त्यावेळेला अवस्था काकांची वेगळी होती जरा, म्हणजे निर्वाणीची भाषा ते बोलत होते. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे म्हणला त्यांनी, तर म्हणले नेहमी माऊलीचा म्हणतात, तुकाराम महाराजांचं कसं काय अभंग झाला म्हणले. ते म्हणले नाही, आता आवरावरी करायची आपल्याला, सगळं सामान आवरायला पाहिजे, पुढचा प्रवास आहे म्हणले. ते दारांच्या लक्षात आलं. ते म्हणले ठीक आहे जातो म्हणले, परंतु लक्ष ठेवा, असं म्हणले आणि जोरात ओरडले, बाप्या बाप्या, हरिपाठ हरिपाठ, माऊलीचा हरिपाठ तो ठेव म्हणल्या, विसरू नको. म्हणून मिठी मारली. 5 हरिपाठीची पुस्तकं दादांनी दिली, आहेत आपल्याकडं. काका ती म्हणजे बघता येतील पुस्तकं? आहे, तो शोधून देतो मी तुम्हाला, आहे बरं. त्यांचे चित्र आहे त्याच्यावर. आणि बाप्या म्हणल्या हरिपाठ, माऊलीचा हरिपाठ आहे, विसरू नको, हा शेवट पण राहू दे, सगळ्यांना सांग. आणि मी आता बघतो म्हणले. आणि सगळं झाल्यानंतर ठीक आहे म्हणले महाराज, जातो. बाहेर पडले. बाहेर पडून बायकोला भेटले, त्यांच्या बायकोला हात लावून आमच्या आई दादा भेटले. ते वयस्कर, त्याही आजारी होते, आतमध्ये पडून होते त्या पण. आणि भेटल्यावर दादा आमची आई म्हणली की तुम्ही काकांबरोबर इतके वर्ष संसार केला, तुमची कमाल आहे म्हणले, की अशा माणसांबरोबर संसार करणं अवघड आहे म्हणले, त्यामुळे तुम्हालाही म्हणले मोठीही प्राप्त झालेली म्हणले. तर तुम्हाला काय आहे का, त्याने शब्द जे वापरले ते खूप महत्त्वाचे आहेत. ते म्हणले यांनी म्हणजे काकांनी माझं निरांजन केलंय म्हणले, ते निरांजन कायम तुळशीपुढे तेवत राहील. पणत्या फक्त दिवाळीपुरत्याच लावतो 4 दिवसाच्या, तिथून पणत्या बाजूला जातात, राहत नाहीत, पण निरांजन हे कायम लावतो. अशा बऱ्याच माहिती काकू देऊन गेल्या एवढ्या शब्दात. आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा दादा यांना भेटले. त्यावेळेला महाराज म्हणले की प्रकृती बाहेर आणि पुरुष आत, पुरुष बाहेर आणि प्रकृती आत आहे, हा शब्द त्यावेळेला वापरला त्यांनी. आणि मग दादा घरी आले. मग थोडे दिवसात त्यांना तो संदेश मिळाला आणि महाराजांनी देह ठेवला. त्या दिवशी सुद्धा ते जाऊन समाधीचं, माऊलीच्या तिथं समाधी त्यांनी बांधलेली, समाधीचं दर्शन घेऊन आले. पाठ दुखत होती त्यांची थोडी, पाठ दुखत असताना थोडे आले आतमध्ये. संध्याकाळच्या वेळेला त्यांनी त्यांच्या नेहमीप्रमाणे म्हणणं करणं चालू केलं, त्यांचं आसन चालू केलं आणि आतमध्ये खोलीचं दार लावलं, कोणाला सांगून म्हटलं, आणि आत देह ठेवलं ते. आणि मग त्यांची समाधी रामराजे निंबाळकर जे आहेत, त्या निंबाळकर घराण्यावर सुद्धा काकांची खूप मोठी कृपा आहे. त्यांना ती जागा दिली आणि समाधी त्यांची तिथं त्यांच्या हातनं झाली. आणि काका ते म्हणजे गोविंद काका गेल्यानंतर त्यांच्या सौभाग्यवतीने पण 100 दिवसांनी 100 दिवसात त्यांनी देह देह ठेवला. ठेवला. आणि तो जो एक अनुभव आहे की ते अंत्यसंस्कार झाले हो, तरी त्यांच्या बांगड्या होत्या, म्हणजे ह्याचा अर्थ काय? जे मगाशी मी सांगितलं, पुरुष बाहेर प्रकृती आत, त्याचं त्यांनी हे आधीच दिलं होतं. आणि त्या ज्या म्हणल्या माझं निरांजन कायम तेवत ठेवले,
त्या दोघांचे वेगळे वाटले, विचित्र वाटली प्रक्रिया एक होत्या दोघांच्याही. 100 दिवसांनी त्यांनी देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर त्यांच्या बांगड्या आणि हे तशाच्या तशा परत काचेच्या बांगड्या, सोन्याच्या घेवायच्या नाही, काचेच्या बांगड्या स्त्री सौभाग्य लेणं म्हणतात, ते तसंच्या तसं होतं एवढ्या अग्नीमध्ये. त्यावरून त्यांना कळलं की यांची आईची सुद्धा स्थिती काय होती. हे काकांचं जीवन होतं. तर हे सुद्धा फार थोडक्यात आवरलं आहे. पण खरंय, काका म्हणतात ते की हे जे खूप सुंदर अनुभव आणि त्यात पुस्तकातही नाहीत असे अनुभव तुम्ही आज आम्हाला सांगितले. आता मध्ये जायच्या आधी सुद्धा मी त्यांना भेटलो ना, त्यावेळेला त्यांनी अशीच मला निरोप दिला की बसलो होतो त्यावेळेला धोतर तोंडात धरला, असं गुंडाळलं, गोल फेऱ्या मारल्या, माझ्याजवळ आले आणि म्हणले काही दिसते का रे, बघ म्हणले. मी म्हणलं नाही मग मला काही दिसत नाही. नीट बघ म्हणले, भगदाड पडले मागं म्हणले आणि पाल्यासकट मुळा आत गेलाय, बघ म्हणले. आता काय याची भाषा आपल्याला काय करणार, आंतरिक शब्द. म्हणले बापूला जाऊन सांग, एवढं सांग, या भाषेत सांगा, शब्द बदलू. काय सांगशील की भगदाड पडले, पाल्यासकट मुळा आत गेला. आम्ही आलो घरी, सांगितलं, म्हणलं असं असं झालंय. हसले ते म्हणले त्यांचा निरोप मला कळला की त्यांची काय क्रिया होती, ती क्रिया पूर्ण झालेली आहे आणि ती क्रियाहून पूर्ण आता देह ठेवतील म्हटले. आमच्या बहिणीसुद्धा 8 दिवस आधीच भेटला नाही आणि त्या बहिणीला आमच्या म्हणले की आता तुझी माझी शेवटची गाठ आहे. काका खूप खूप धन्यवाद. जेवढं बोलू तेवढं थोडं आहे, पण खूप सुंदर अनुभव ऐकायला मिळाले. चालेल. सिद्ध हो. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा